नमस्कार. प्रश्न पहिला. हर्बर्ट स्पेन्सरचा जन्म डर्बी शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या साली झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 17 एप्रिल 1820 झाला. प्रश्न क्रमांक 2. नॉन कन्फर्मिस्ट या वर्तमानपत्रातून वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात कोणत्या विचारवंताने अनेक पात्र लिहिली? तर याचं योग्य उत्तर आहे हर्बर्ट स्पेन्सर यांनी लिहिली. प्रश्न क्रमांक 3. 1848 हर्बर्ट स्पेन्सर लंडनमधील कोणत्या वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम पाहत होते? तर याचं योग्य उत्तर आहे इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्रातून काम करत होते. प्रश्न क्रमांक 4. हर्बर्ट स्पेन्सरने सोशल स्टॅटिक्स हे पहिले पुस्तक कोणत्या साली प्रकाशित केले? तर याचं योग्य उत्तर आहे 1851 प्रकाशित केले. प्रश्न क्रमांक 5. हर्बर्ट स्पेन्सरने कोणत्या पुस्तकामधून राज्य व सरकार यांच्या कर्तव्य अधिकार क्षेत्राबाबतच्या कल्पना विस्तारपूर्वक मांडल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सोशल स्टॅटिक्स या पुस्तकामधून आपल्या संकल्पना मांडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6. योग्य जोडी ओळखा. तर याच्यातील योग्य जोडी आहे फर्स्ट प्रिन्सिपल हे 1862 लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सरनी लिहिला नाही? तर याच्यातील योग्य उत्तर आहे क्रमांक ड पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. हा ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सरनी लिहिला नाही, तर हा ग्रंथ ऑगस्ट कॉम्ट यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणाची काही पुस्तके ब्रिटनमधील फोर्टनाइटली रिव्ह्यू या पाक्षिकातून व अमेरिकेतील पॉप्युलर सायन्स मंथली मासिकामधून प्रसिद्ध झाली? तर याचं योग्य उत्तर आहे हर्बर्ट स्पेन्सर यांची. प्रश्न क्रमांक 9. ओरिजिन ऑफ स्पेसीज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे हर्बर्ट स्पेन्सर. प्रश्न क्रमांक 10. प्रिन्सिपल ऑफ जिओलॉजी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे लायल यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. हर्बर्ट स्पेन्सरला उत्क्रांतीची कल्पना खालीलपैकी कोणत्या ग्रंथामधून सुचली? तर याचं योग्य उत्तर आहे प्रिन्सिपल ऑफ जिओलॉजी या ग्रंथातून सुचलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. सामाजिक ऐक्य ही संकल्पना हर्बर्ट स्पेन्सरने कोणाकडून घेतली? तर याचं उत्तर आहे हर्बर्ट स्पेन्सर सामाजिक ऐक्याची जी काही संकल्पना आहे ती ऑगस्ट कॉम्ट यांच्याकडून घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. पदार्थ नेहमी अनिश्चित असंबंध आणि अभिन्नत्वाकडून निश्चित संबंध भिन्नत्वाकडे संक्रमित होत असतो, त्यास वेबर काय म्हणतो? तर यास वेबर हा उत्क्रांती म्हणतो. म्हणजेच स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या घटकाच्या परस्पर संबंधातून सर्व विश्वाची जडणघडण झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पदार्थ, शक्ती आणि गती या 3 घटकाच्या आधारावर विश्वाची जडणघडण झालेली आहे. योग्य विधान ओळखा. तर याच्यातलं योग्य विधान आहे स्पेन्सरच्या मते शक्ती व पदार्थ गतिमान असतात. स्पेन्सरच्या मते पदार्थ व शक्ती अविनाशी आहे. स्पेन्सरच्या मते पदार्थाचे स्वरूप बदलले परंतु पदार्थाच्या अविनाशीत्वाचा तत्वाला बाधा पोचली नाही. तर याचं योग्य उत्तर आहे
ड वरील सर्वच. प्रश्न क्रमांक 16. डार्विनचा उत्क्रांतिवादी सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या बाबीशी निगडीत होता? तर डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत हा वनस्पती व प्राणी म्हणजे जीवसृष्टीच्या संदर्भामध्ये होता. प्रश्न क्रमांक 17. डार्विनच्या विवेचनाप्रमाणे या सृष्टीवरील अनेक वनस्पती व प्राणी नष्ट झाली कारण याचं योग्य उत्तर आहे वनस्पती व प्राणी यांना वातावरण व परस्पराशी सतत संघर्ष करावा लागतो. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता ग्रंथ ऑगस्ट कॉम्टने लिहिलेला नाही? तर ऑगस्ट कॉम्ट यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला नाही आहे. प्रश्न क्रमांक 19. इतिहास ही अभिजनशाहीची स्मशानभूमी होय हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान आहे डी म्हणजेच पॅरेटो यांचे आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोण प्रकार्यवादी समाजशास्त्रज्ञ आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क वरील दोन्ही म्हणजेच ड्रखाईम व हर्बर्ट स्पेन्सर हे प्रकार्यवादी समाजशास्त्रज्ञ आहेत. प्रश्न क्रमांक 21. हर्बर्ट स्पेन्सरच्या मते पुढीलपैकी कशाला सामाजिक उत्क्रांती म्हणता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे ब साध्या समाजापासून जटिल समाजापर्यंतची वाटचाल म्हणजे सामाजिक उत्क्रांती होय. प्रश्न क्रमांक 22. समाजशास्त्रीय विचारधारेत पुढीलपैकी कोणता दृष्टिकोन हा आद्य विचार मानता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे ब उत्क्रांतीवादी दृष्टिकोन हा आद्य विचार मानता येईल. प्रश्न क्रमांक 23. स्पेन्सरच्या दृष्टिकोनानुसार सैनिकी प्रकारच्या समाजामध्ये व्यक्तीला नगण्य महत्त्व असते, सैन्य दलाला महत्त्व असते, राजकीय नियंत्रणाचे केंद्रीकरण झालेले असते म्हणजे ज्याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 24. हर्बर्ट स्पेन्सरच्या मते औद्योगिक समाजामध्ये ह्याचं उत्तर आहे अ संबंध समोपचाराचे असतात. प्रश्न क्रमांक 25. हर्बर्ट स्पेन्सरच्या मते कोणत्या समाज प्रकारात राज्याची रचना विकेंद्रित असते? तर याचं योग्य उत्तर आहे औद्योगिक समाजामध्ये समाज प्रकारच्या राज्याची रचना ही विकेंद्रित असते. प्रश्न क्रमांक 26. हर्बर्ट स्पेन्सरने साध्या समाजाच्या खालीलपैकी कोणत्या अवस्था सांगितलेल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच कोणीही प्रमुख नाही असा समाज, नाम मात्र प्रमुख असणारा समाज, प्रामुख्याने स्थान अस्थिर असणारा समाज व प्रामुख्याने स्थिर स्वरूपाचा असणारा समाज या अवस्था सांगितलेल्या आहेत. हर्बर्ट स्पेन्सरने श्रमिक समाजाचे खालीलपैकी कोणते दोन उपप्रकार सांगितलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे द्विवार संमिश्र व त्रिवार संमिश्र समाज असे दोन उपप्रकार सांगितलेले आहेत. हर्बर्ट स्पेन्सरने त्या समाजातील लोकांच्या वस्ती करून राहण्याच्या क्रियेवरून खालीलपैकी कोणते समाज प्रकार पाडले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच भटके समाज, अर्धवस्ती केलेले समाज व वस्ती केलेले समाज असे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे शांततावादी संबंधातून कोणती नियमव्यवस्था अस्तित्वात येते? तर याचं योग्य उत्तर आहे दुर्बल आणि विकेंद्रित
प्रश्न क्रमांक 30, स्पेन्सरच्या मते समाजाअंतर्गत रचना ही कशावर अवलंबून असते? तर याचं योग्य उत्तर आहे ब, शेजारी समाजाशी असलेल्या संबंधावर समाजाअंतर्गत संरचना यावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 31, स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे जबरदस्तीने लादलेले सहकार्य हे कोणत्या समाजाचे वैशिष्ट्य आहे? तर हे याचं योग्य उत्तर आहे क, म्हणजेच सैनिकी समाजाचं हे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 32, स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे ऐच्छिक सहकार्य हे कोणत्या समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे? तर हे याचं योग्य उत्तर आहे ड, औद्योगिक समाज. प्रश्न क्रमांक 33, स्पेन्सरने औद्योगिक समाजाची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये सांगितले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड, म्हणजेच वरील सर्व. तर सैनिकी समाजाची वैशिष्ट्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध, राज्याची केंद्रित रचना आणि जबरदस्तीचे सहकार्य हे सैनिकी समाजाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. प्रश्न क्रमांक 34, स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे औद्योगिक समाजाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सांगता येतील? तर याचं योग्य उत्तर आहे ड, वरील सर्व. म्हणजेच ऐच्छिक सहकार्य, राज्याची रचना विकेंद्रित असते, दर्जा, व्यवसाय, लवचिकता ही औद्योगिक समाजाची आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील. स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे समाजाला एकसंधता व ताठरता कधी प्राप्त होते? तर याचं योग्य उत्तर आहे ब, समाजाला संतुलित अवस्था प्राप्त होते तेव्हा समाज एकसंधता व ताठरता प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 36, स्पेन्सरच्या सुरुवातीच्या लिखाणात उत्क्रांतीची दिशा कशी होते? तर याचं योग्य उत्तर आहे अ, एक रेषीय स्वरूपाची आपल्याला दिसून येते. प्रश्न क्रमांक 37, 20व्या शतकामध्ये स्पेन्सर उत्क्रांतीची दिशा बहुदिशा मान्य करते हे विधान कसे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. स्पेन्सर यांनी उत्क्रांतीची दिशा बहुदिशा मान्य केली होती. प्रश्न क्रमांक 38, समाज पुरुषाची कल्पना स्पेन्सरने कोणत्या सिद्धांताद्वारे केली? तर याचं योग्य उत्तर आहे ब, सेंद्रिय सिद्धांताद्वारे ही संकल्पना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39, स्पेन्सरच्या विवेचनाप्रमाणे मानवी शरीरातील इतर अवयवावर नियंत्रणाचे कार्य मेंदू करतो, तसे समाज नियंत्रणाचे कार्य कोणती यंत्रणा करते? तर याचं योग्य उत्तर आहे क, शासन संस्था ही सामाजिक नियंत्रणाचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 40, हर्बर्ट स्पेन्सरने सेंद्रिय सिद्धांताद्वारे मानवी समाजाची तुलना खालील कोणत्या घटकाशी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मानवी शरीराशी हर्बर्ट स्पेन्सरने तुलना केलेली आपल्याला दिसून येते.